कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपण सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. टार्गेटचे एक्सपान्शन. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड एक पाऊल पुढे टाकत होता. हेअर अँड केअर हे त्यांचे उत्पादन आता भारतभर पोहोचले होते. 1994 मध्ये सुरू झालेली कंपनी टर्नओव्हरचे नवे रेकॉर्ड्स मार्केटमध्ये प्रस्थापित करत होती. पहिल्याच वर्षी 1 कोटींचा सेल महाराष्ट्रात काही भागातच मिळवणाऱ्या टार्गेट फार्माने जवळजवळ 25 ते 30% मार्केट आता व्यापून टाकले होते. हेअर अँड केअरच्या जोडीला आता कंपनीने प्युअर गोल्ड नावाचा एक ब्रँड लॉन्च केला होता. त्या ब्रँड खाली ॲग्मार्क युक्त खोबरेल तेल, शेंगदाणा तेल, हळद, तिखट, धनिया पावडर, कपड्यांसाठी निळी अशी अनेक उत्पादने कंपनीने बाजारात आणली होती. आता या उत्पादनांच्या विक्रीसाठी वेलवर्थ व्हेंचर्स लिमिटेड नावाची एक कंपनी मार्केटमध्ये आली होती. जॉन्सन अँड जॉन्सन या मल्टीनॅशनल कंपनीच्या कन्झ्युमर प्रॉडक्ट डिव्हिजनसाठी देशभर वितरणाची जबाबदारी वेलवर्थच्या असोसिएट कंपनीला मिळाली होती. महाराष्ट्र सरकारचे शेंगदाणा तेल हॉस्पिटलमध्ये पुरवायचे काम वेलवर्थ व्हेंचर्सला मिळाले. वेलवर्थ व्हेंचर्सची सर्व उत्पादने आता डिफेन्स सर्व्हिसेसच्या डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये भारतात मिळू लागली. 1994 मध्ये अवघा ₹1 कोटीचा सेल असलेली कंपनी 2002 या फायनान्शियल इयर मध्ये सुमारे 25 कोटीचा टर्नओव्हर करणारी कंपनी बनली होती. सुमारे 8 वर्षात टार्गेट फार्मा आणि त्याच्या ग्रुप कंपन्यांनी 25 पट टर्नओव्हर ग्रोथ केली होती. एका लघुउद्योजकाच्या मानाने ही मोठीच कामगिरी होती. मेरिको सेटलमेंटच्या मूडमध्ये श्री मिलिंद सरवटे नावाचे एक सुसंस्कृत, सभ्य आणि दुसऱ्याच्या प्रश्नांच्या संदर्भात त्याच्याच भावनांनी एखाद्या प्रश्नाकडे पाहणारे एक सद्गृहस्थ मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 1998 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जॉईन झाले होते. सुमारे 3 वर्षांनी 2001 मध्ये श्री मिलिंद सरवटे यांचा मला फोन आला. नमस्कार, मी मेरिको इंडस्ट्रीज मधून मिलिंद सरवटे बोलतोय. राजीव थत्तेंशी मला बोलता येईल का? मिलिंद सरवटे यांनी टेलिफोन ऑपरेटरला सांगितलं. माझी मेरिकोतल्या अनेकांशी कोर्टात भेटच होत होती, कारण टार्गेट फार्माच्या वतीने
हेअर अँड केअरची ब्रँड ओनरशिप विषयीची केस मी मुंबई आणि दिल्ली हायकोर्टात हाताळत होतो. शिवाय जळगाव येथे मी मेरिकोची बदनामी केली या यावल येथे फेटाळल्या गेलेल्या केसवर मेरिकोने केलेले जळगाव कोर्टातले अपील पेंडिंग होते. नमस्कार, मी मिलिंद सरवटे, मेरिकोचा व्हाईस प्रेसिडेंट बोलतो आहे. मेरिको आणि टार्गेट फार्मामध्ये चाललेल्या कोर्टातील लढाया मला म्युच्युअली सेटल कराव्या अशी इच्छा आहे. याविषयी मेरिकोकडून तुमच्यावर अन्याय झाला आहे असे मला वाटते. तुम्हाला शक्य असल्यास या संदर्भात आपण एकदा भेटावे असे मला वाटते, श्री मिलिंद सरवटे यांनी मला सांगितले. माझी काहीच हरकत नाही. कुठे भेटायचं? मी सरवटे यांना विचारलं. तुमची हरकत नसेल तर आपण दोघे आमच्या बांद्रा येथल्या ऑफिसमध्ये भेटू. या सगळ्या प्रश्नावर चर्चा करू आणि हा प्रश्न कायमचा सोडवावा असे मला वाटते, श्री मिलिंद सरवटे यांनी मला सुचवले. काहीच हरकत नाही. मी या बुधवारी सकाळी 11 वाजता येईन. आपल्याला सोयीचं होईल काय? मी त्यांना नम्रतेने विचारलं. डन. या बुधवारी सकाळी 11 वाजता भेटूया. त्याचवेळी तुमचे प्रॉब्लेम्स मला सांगा. मी नंतर मॅनेजमेंटशी चर्चा करेन आणि आपण प्रश्न कायमचा सोडवायचा प्रयत्न करून पाहू. सी यू ऑन वेडनेसडे. श्री मिलिंद सरवटे यांनी फोन ठेवून दिला. बुधवारी बरोबर 11 वाजता मी त्यांच्या बांद्रा ऑफिसला पोहोचलो. त्यांना माझे व्हिजिटिंग कार्ड पाठवले आणि वाट पाहत बसलो. 2 मिनिटात एक गृहस्थ प्रसन्न चेहऱ्याने मी बसलो होतो तिथे आले. हाय, मी मिलिंद सरवटे. आपण आज केबिन मध्ये बसूया का? मी आणि मिलिंद एका व्हिजिटर्स कॉन्फरन्स रूम मध्ये आलो. पाणी घेणार का? बाहेर आज खूपच ऊन पडलंय ना, मिलिंद म्हणाले. त्यांनी माझ्यासाठी पाणी आणि 2 कॉफी पिऊन आणायला सांगितल्या. मी मेरिकोमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम पाहतो. आमच्या लीगल डिपार्टमेंटनी टार्गेट फार्माची केस नीट हाताळली नाही असे मनापासून वाटते. तुम्ही मला तुमची बाजू समजावून सांगा. मी मॅनेजमेंटशी बोलून घेतो. प्रश्न सोडवायचा माझा नक्की प्रयत्न राहील याची तुम्हाला मी खात्री देतो, मिलिंद बोलते झाले. मी सुरुवातीपासून त्यांना केस समजावून सांगितली. हेअर अँड केअर हे उत्पादन टार्गेट फार्मा स्वतःच्या लायसन्सवर बनवते आणि त्याचे मार्केटिंग फक्त मेरिको करते असे पॅकवर स्पष्टपणे लिहिलेले आहे. मेरिकोसाठी हेअर अँड केअर उत्पादनावर कोट्यावधीची रिकव्हरी केस सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंटने काढली. त्यावर ही कोट्यावधींची रिकव्हरी देण्याचे कोणतेही लेखी आश्वासन मेरिकोने दिलेले नाही. मेरिकोने आमचे शेवटचे पेमेंट रुपये 2 लाख चेकने दिले. तो 2 लाखांचा चेकही बाउन्स केला. शेवटी आम्ही बांद्रा कोर्टात हर्ष मरीवालांवर केस केली तेव्हा कंपनीने आमचे पैसे दिले. मेरिकोच्या 2 जाहिराती, एक पॅराशूटची आणि एक सफोला खाद्यतेलाची, आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिलकडे ऑब्जेक्शन घेऊन एका सामाजिक संस्थेने त्या बंद करवल्या. पॅराशूटच्या बाटल्या झोपडपट्टीत तयार होतात, तसेच त्यांचे प्रिंटिंगही झोपडपट्टीत अत्यंत घाण जागेत होते याच्या बातम्या पेपरला आल्या. मुंबईच्या हायकोर्टात आम्ही हेअर अँड केअर ब्रँडविषयी पहिली केस दाखल केली. त्यानंतर 15 दिवसांनी दिल्लीच्या हायकोर्टात मेरिकोने केस फाईल केली. कुर्ला मेट्रोपॉलिटन कोर्टात क्राईम ब्रँचच्या थ्रू टार्गेट फार्माला गुन्ह्यात अडकवायचा प्रयत्न मेरिकोने केला. त्या केसमध्ये क्राईम ब्रँचच्या इन्स्पेक्टरने आमच्या बाजूला कोर्टाला अहवाल दिला. मेरिकोने FDA कडेही टार्गेट फार्मा विरुद्ध तक्रार केली, पण FDA कमिशनरने हा ब्रँड टार्गेट फार्माचा असल्याचा निर्णय दिला आहे. माझ्या विरुद्ध
एक डिफेमेशनची केस यावल येथे लावली. उद्देश हाच की मला दूर यावलला 300 किलोमीटर बसने यायला लावावे. ही केस त्या कोर्टाने 2 वेळा फेटाळून लावली आणि मला न्याय दिला. या सगळ्या अन्याय गोष्टी करूनही मेरिकोला काहीच वाटत नाही. स्टाफ नेहमी बदलत राहतो, पण ब्रँड कोणाचा आहे याविषयी केस पुढे सुरूच राहते. अशा मेरिकोच्या कृत्याला टार्गेट फार्मा कोणाला जबाबदार धरणार? मी मिलिंद सरवट्यांना सारे कथन केले. सत्य मला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या, तर काही तुमच्या आत्ताच्या बोलण्याने समजल्या. मी तुम्हाला निश्चित न्याय मिळवून देईन याची जबाबदारी घेतो. मी आज, उद्या किंवा या आठवड्यात हर्षशी बोलतो. त्याने एकदा ओके दिला की आपण डिसिजन घेऊ. एकच मी सांगू शकतो, या सगळ्या प्रकरणात टार्गेट फार्मावर फार मोठा अन्याय झाला आहे. त्याचे परिमार्जन करून टार्गेट फार्माला न्याय द्यावा असे प्रयत्न मी नक्की करेन, मिलिंदने सांगितले. ते अतिशय खरे बोलत होते असे मला वाटले. अर्थात पुढे काय निर्णय होणार हे नक्की नसल्याने मेरिकोचा हा विषय तिथेच थांबला.